नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण कम्फर्ट फूड असं बऱ्याच पदार्थांना म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये वरण भात येतो किंवा मुगाच्या डाळीची खिचडी येते किंवा वरणातली फळं येतात. तर तसंच कम्फर्ट फूडमध्ये अजून एक पदार्थ माझ्या यादीमध्ये येतो, तो म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या. तर त्या बटाट्याच्या काचऱ्या माझ्या पद्धतीने मी कशा करते हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. चला आपण त्याचं साहित्य बघू. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये केला जाणारा हा पदार्थ आहे बटाट्याच्या काचऱ्या. त्या तशा करायला खूप सोप्या असतात, पण काही काही गोष्टी त्याच्यासाठी लक्षात ठेवाव्या लागतात. माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी मीडियम आकाराचे 4 असे थोडे कडक बटाटे घेतले, म्हणजे ज्याला मोडबीड आले नाहीत असे बटाटे तुम्हाला घ्यायचे आणि त्याची सालं न काढता ते स्वच्छ धुवून घेतले. म्हणजे त्याच्यावर काही माती बिती लागली असेल तर ती काढून घ्यायची, सगळी स्वच्छ धुवायचे, कोरडे करायचे आणि त्याच्या अशा मीडियम पातळ काचऱ्या चिरून घ्यायच्या. म्हणजे एका बटाट्याचे 4 तुकडे करायचे आणि त्याच्या अशा पातळ काचऱ्या करायच्या. खूप पातळ करायच्या नाही, कारण आपल्याला त्याचा लगदा करायचा नाही. हा एक त्याचा आकार आहे, हा तसा राहायला पाहिजे शिजवल्यावरही. त्याच्यानंतर आपल्याला मिसळणीचा डबा फोडणीसाठी लागणार आहे. तेल लागेल, हिंग लागेल, चवीसाठी मीठ, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे मोठे तुकडे करून घेतलेत, खोबरं लागेल आपल्याला आणि कोथिंबीर हे आपल्याला गार्निशिंग करता लागेल. आतमध्ये थोडीशी कोथिंबीर फक्त मी घालणार आहे आणि गार्निश करायला खोबरं कोथिंबीर वापरणार आहे. थोडी साखर पण चवीला आपल्याला लागेल. तर हे अतिशय कमी साहित्यामध्ये होणारा हा पदार्थ आहे. आपण तो आता करायला घेऊया. आधी मी एका स्टेनरमध्ये याच्यातलं सगळं कंप्लीट पाणी काढून टाकणार आहे आणि त्याच्यानंतर ते करायला घेऊया. ही मी स्टीलची कढई घेतली आहे, थोडी जाडसर कढई आहे. त्याच्याखाली मी गॅस लावते आधी. एवढ्या काचऱ्या झालेल्या आहेत, त्यातलं पाणी सगळं निथळून काढून घेतलेलं आहे स्टेनरमधून. याच्यासाठी तेल आपल्याला थोडंसं जास्ती लागतं, हे लक्षात ठेवा. खूप कमी तेलामध्ये काचऱ्या त्या पद्धतीने चांगल्या होतीलच असं नाही, थोडं जास्ती लागेल तर नंतर आपण ते काढून ठेवू शकतो तेल. त्याच्यामुळे मी 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. ते बऱ्यापैकी तापलं आहे. मोहरी घातली, थोडं जिरं, 2 चिमूट हिंग घातलाय, मिरच्या घातल्या. आता गॅस कमी केलाय. थोडी हळद आणि आता या काचऱ्या मी घालते याच्यात. छान ढवळायचं आणि सुरुवातीला फुल गॅसवर थोड्या परतायच्या त्या. हे पहा, हा जो कलर आलाय हा परफेक्ट कलर आहे त्याचा. मी अजून तिखट घातलेलं नाहीये, ते मी नंतर घालणार, कारण फोडणीमध्ये तिखट थोडंसं करपून जातं, म्हणून मी तिखट नंतर घालणार. आता या हाय फ्लेमवर मी थोड्याशा परतणार आहे थोडा वेळ. म्हणजे काय होईल की त्याच्यात जे थोडंफार पाणी असेल ते निघून जाईल. एक छान सुगंध येतोय. खूप जण याच्यामध्ये आधीच मीठ घालतात, पण मी मीठ तिखट नंतर घालते. कारण काय होतं, मीठ घातलं की ती शिजायची प्रक्रिया थोडी फास्ट होते आणि त्याच्यामध्ये त्याचा तो कुरकुरीतपणा थोडासा कमी राहतो. असं मी खूपदा ही रेसिपी केल्यामुळे मला काही गोष्टी आता अनुभवाने लक्षात आल्या, म्हणून मी आधी फक्त या
काचऱ्या परतून घेते. अजूनही मी झाकण ठेवलेलं नाहीये, नुसत्या परतते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी त्याची सालं पण बटाट्याची काढली नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा, सालं ठेवून ह्या काचऱ्या जास्ती छान होतात. सालं काढून करून पाहिलेल्या आहेत मी, पण त्याचा थोडासा लगदा होतो. मी अजूनही गॅस कमी केलेला नाहीये, फुल गॅसवरच मी या परतते. ह्या काचऱ्या करताना हळदीचं प्रमाण अगदी कमी असावं, खूप जास्ती नसावं, नाही तर तो हा परफेक्ट रंग त्याला येत नाही. आता मी याला गॅस कमी करून एक वाफ काढणार आहे. अजूनही मी याच्यामध्ये मीठ आणि तिखट किंवा कोथिंबीर घातलेली नाही आहे. एक वाफ आपण साधारण 1 ते 1.5 मिनिटाची काढूया. मिनिटभराची आपण वाफ काढलेली आहे. पुन्हा एकदा ढवळूया. पुन्हा आता मी गॅस वाढवते आणि परतते. बऱ्यापैकी शिजत आलेले आहेत, पण अजून थोडा वेळ आपल्याला शिजवावं लागते. हे आता थोड्याशा छान फ्राय व्हायला लागलेले आहे. पुन्हा 1 मिनिटभराची वाफ मी काढण्याआधी थोडी कोथिंबीर आतमध्ये घालते, म्हणजे त्याला एक वेगळी चव येते. आणि थोडं लाल तिखट मी घालणार आहे याच्यात. आता पुन्हा परतायचं. अजूनही मी मीठ घातलं नाही, मीठ मी अगदी शेवटी घालणार आहे. आता पुन्हा 1 मिनिटभराची वाफ आपल्याला काढायची. आता मिनिटभराची वाफ अजून एक झालेली आहे. वा, परफेक्ट, खूप छान झालेल्या आहेत या. आणि सुट्या आहेत बघा, अशा पचका झालेला नाहीये त्याच्या. हे बघा, शिजल्यात का बघूया आपण. येस, शिजलेले आहेत. मी आता मीठ घालते याच्यामध्ये. आणि थोडी साखर. अशा आपल्या या काचऱ्या आता बनवून तयार आहेत. मी प्लेटवर काढून घेते. गॅस बंद केलाय.
थोडंसं ओलं खोबरं टाकणार आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर. बघा, तर अशा या आपल्या फेवरेट बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत. मला लहानपणची आठवण येते. शाळेमध्ये डब्यासाठी मला खूप नखरे असायचे. ही भाजी नको, ती भाजी नको. पण काचऱ्या फेवरेट असायच्या कायम. तर मी आईला म्हणायची, "आई काचऱ्या दिल्यास तर एक पोळी जास्ती दे मला." त्याच्यामुळे आणि माझ्या मैत्रिणींना पण आईच्या हातच्या काचऱ्या खूप आवडायच्या. असं हे आपलं कम्फर्ट फूड आहे. वरण-भात आणि बटाट्याच्या काचऱ्या हे माझं फेवरेट जेवण आहे. तर मी या टेस्ट करून बघते. मस्त झालं. कुळकुळीत झालेत छान. तुम्ही या काचऱ्या अशा पद्धतीने करून बघा. मी त्याचे सालं मुद्दाम काढली नाही, कारण की तो एक फर्मनेस त्या फोडींमध्ये राहतो त्याने आणि त्याची पण एक छान चव येते. तर याच्यामध्ये ओलं खोबरं फक्त मी वरनं घातलं आणि मीठ, साखर आणि तिखट सगळ्यात शेवटी घातलं. कारण हे सगळं आधी घातलं ना, तर थोड्याशा त्याचा लगदा होतो असं असं मला अनुभवायला आलाय. म्हणून मी या पद्धतीने या काचऱ्या करते आणि त्या आमच्या घरच्यांच्या सुद्धा सगळ्यांच्या फेव्हरेट आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.